सध्या राज्यात महापालिका निवडणूक कार्यक्रम सुरू असल्यानं राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मागितली होती। त्यानुसार कोर्टाने निवडणूक कार्यक्रम 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले। त्यानुसार 13 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा पहिल्या टप्प्याची घोषणा केली। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांसाठी राज्यात निवडणूक होईल। यामध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश असेल। या सगळ्या जिल्हा परिषदांचे आरक्षण 50% आत आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून 16 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला जाईल। 16 ते 21 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। 22 जानेवारीला अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होईल। त्यानंतर 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील। त्याच दिवशी दुपारी 3:30 नंतर अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल। 5 फेब्रुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। उरलेल्या 20 जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते।